तर मंडळी, तमाशा कलाकार थेट अमित शहांसमोर आणि राष्ट्रपती भवनात महाराष्ट्राचा दबदबा. आज राष्ट्रपती भवनात देशातील प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांचा भव्य सोहळा पार पडला आणि यामध्ये महाराष्ट्रातील 8 दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. हा सन्मान स्वीकारताना हेमा मालिनी भावूक झाल्या. तर कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक आणि जाहिरात विश्वातील दिग्गज पियुष पांडे यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. पण सर्वाधिक चर्चा झाली ती पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या एका पावलाची. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. इतकंच नाही तर तमाशा कलाकारांच्या प्रश्नावरही त्यांनी निवेदन दिलं. लोककला, शेती, विज्ञान, उद्योग आणि सामाजिक कार्य प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राने पुन्हा देशभरात आपला ठसा उमटवलेला आहे. तर मंडळी, अशाच अपडेट्ससाठी 57 चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.